काल रात्री 8 वाजता ट्रान्सपोर्ट लाईन भंडारदरा या ठिकाणी नीरज भोयर, विशाल राऊत आणि विलास उर्फ मट्टर वानखेडे या 3 मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालेलं होतं। त्यानंतर हे तिघेजण देशपांडे लेआउट या ठिकाणी आले आणि देशपांडे लेआउट या ठिकाणी पुन्हा आरोपी विलास वानखेडे आणि त्याचे काही साथीदार यांनी नीरज भोयर आणि विशाल राऊत यांना फरशीने आणि धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले। या दोघांनाही पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी उपचार चालू असताना नीरज भोयर हा डेथ झालेला आहे। पोलिसांनी त्यांच्यावर कलम 302, 307 या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये विलास वानखेडे यास आम्ही आता ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती प्राप्त करून पुढील कारवाई आम्ही चालू केलेली आहे। लवकरच त्याच्या इतर साथीदारांची पण नावं निष्पन्न होतील, त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई आम्ही करून घेत आहे। बरोबर आहे, या प्रकरणामध्ये जो आरोपी विलास वानखेडे यास आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचे काय गुन्हेगारी रेकॉर्ड आहे पूर्वीचे। त्याचप्रमाणे यामध्ये जो मयत झालेला आहे नीरज भोयर याचे पण गुन्हेगारी रेकॉर्ड आहे। तर ते रेकॉर्ड सविस्तर तपासून त्यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे।